आपण काही महिन्याआधी एक साऊथ चित्रपट बघितला ज्याचं नाव जय भीम, ज्याच्यामध्ये एका गरीब आदिवासीला पोलिस खोट्या गुन्ह्याखाली अरेस्ट करतात, त्याला पोलीस लॉकअपमध्ये नेतात, त्याला अमानुषपणे मारहाण करतात, थर्ड डिग्रीचा वापर करतात आणि त्याच्यामध्ये तो आरोपी मरतो. जो मृत पावलेला असते त्याचं नाव असते राजा कुन्नू आणि त्या इनोसेंट राजा कुन्नूला न्याय मिळवून देण्यासाठी जी गर्भवती असल्यावरही शेवटच्या याच्यापर्यंत लढा देते तिचं नाव असते सेंगिनी. आणि त्या सेंगिनीला आणि त्या राजा कुन्नूला न्यायपालिकेमध्ये न्याय निवडा करण्यासाठी युद्ध लढवतो त्या ॲडव्होकेटचं नाव असते ॲडव्होकेट चंदू. ही सगळी स्टोरी आपण चित्रपटाच्या माध्यमातून बघितलेली आहे. याच चित्रपटाच्या किंवा याच घटनेचा रिकॅप महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये घडलेला होता. तो 9 मे 2011ला त्या 9 मे 2011चा न्याय निवाडा सन्माननीय जिल्हा व सत्र न्यायालय वाशिम यांनी ऐतिहासिक निर्णयाद्वारे दिला. तर हा ऐतिहासिक निर्णय काय होता, नेमकी घटना काय होती हे सविस्तर जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नागसेन धाडसे आणि आपण पाहत आहे मुद्द्याचं बोल. घटना आहे हिंगोली जिल्ह्यातली 9 मे 2011, तालुका सेनगाव आणि गाव आहे वाडोना. येथील एक 25 वर्षाचा तरुण ज्याचं नाव असतं बेग्या पवार आणि या बेग्या पवारला रिसोड पोलीस स्टेशन जे वाशिम जिल्ह्याच्या अखत्यारीमध्ये येते, हद्दीमध्ये येते, त्या रिसोड पोलिसांनी चोरीच्या संशयाखाली अटक केलेली असते आणि त्याला रिसोड पोलीस स्टेशनला लॉकअपमध्ये बंदिस्त करतात आणि तिथे त्याला गुन्ह्याची कबुली करावी म्हणून अमानुषपणे मारहाण करतात, थर्ड डिग्रीचा वापर करतात. या सगळ्या घटनेमध्ये दुसऱ्या दिवशी लगेच जो 25 वर्षाचा तरुण असतो बेग्या याचा पोलीस लॉकअपमध्येच मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूनंतर पोलीस ते प्रकरण दडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु आपल्या निष्पाप मुलाच्या बेग्याच्यासाठी त्याच्या आईवडिलांनी लढा दिलेला असते, त्याच्या पत्नीने लढा दिलेला असते. जरी उपाशी असले तरी न्याय मिळाला पाहिजे या हेतूने ते लढतात. या प्रकरणाची CBI चौकशी बसते. CBI चौकशी अंती 9 पोलिसांचे दोष पुराव्यानिशी समोर येतात आणि हे प्रकरण कोर्टामध्ये चालते. या प्रकरणाला कोर्टामध्ये चालत असताना 15 वर्षाचा कालावधी होतो आणि 15 वर्ष बेग्याचे जे कुटुंब आहे जे पारधी समाजाचं असते, पारधी कुटुंब हे गरीब परिवार असतो, पण तरीही ते न्यायासाठी लढा देतात आणि 15 वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल लागतो आणि त्या निकालामध्ये सन्माननीय जिल्हा व सत्र न्यायालय निकाल देते की या सदर प्रकरणामध्ये 9 पोलीस कर्मचारी, तत्कालीन जे पोलीस कर्मचारी होते त्यांना आरोपी घोषित करते आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा देते. हा जो ऐतिहासिक निर्णय दिला तो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय जयसिंग झपाटे यांनी दिला आणि सरकारी वकील श्रीराम काळू यांनी जो बेग्या पवार होता याची बाजू लढली. संबंधित निर्णयाद्वारे जयसिंग झपाटे जे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आहेत यांनी कायद्याची काय ताकद असते, कायद्यापुढे सर्व समान आहे आणि गुन्हा हा कोणी करो त्या गुन्ह्याला त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे असा निर्वाळा आजच्या कालच्या या सुनावणीमध्ये दिलेला आहे. तेव्हा मित्रांनो, असे बरेचसे बेग्या पवार आहेत जे या व्यवस्थेच्या दगडाखाली दडलेले आहेत. तर आपल्याला काय वाटते, नक्कीच आपले मत व्यक्त करा आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून असे ज्वलंत विषय आपल्यासमोर मला मांडता येतील. नमस्कार.